नमस्कार, आप देख रहे हैं राय टीवी संजय राक्षसे के साथ। महाराष्ट्र नांदेड़ जिला शहर असरजन, विष्णुपुरी और आसपास के गांवों में लगातार बढ़ती पानी की समस्याओं को देखते हुए आज पैंथर सामाजिक संगठन के संस्थापक अध्यक्ष आकाश चौहान ने जिलाधिकारी कार्यालय के मुलाकात कर महत्वपूर्ण ज्ञापन सौंपा। शंकरराव चौहान जलाशय विष्णुपुरी धरण में जलस्तर बढ़ने के बाद बड़ी मात्रा में पानी गोदावरी नदी में छोड़ दिया जाता है, जिससे किसानों में नाराज़गी बढ़ रही है। किसानों का कहना है कि यह पानी सिंचाई के बजाय व्यर्थ बह जाता है। इस वक्त आकाश चौहान, शिवाजी गोडबोले, प्रवीण पाटिल, जयदीप पैठणे, एजाज शेख, शंकर उबाळे, जय डोईबोळे, परमेश्वर गाडे आदि उपस्थित थे। जय भीम, जय शिवराय। मी जनता पॅंथर अध्यक्ष आकाश चौहान। आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबाला भेटून जनता पॅंथर सामाजिक संघटनेवर गोदावरी नदी पात्रामध्ये जे काही पाणी विसर्गात होत आहे, जे आपल्या नांदेडला पाणी पुरवठा जून जुलैमध्ये खंडित होईल, त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की हे जे पाणी सोडलेलं आहे गोदावरी डॅमला, जे काही आपण एक एक गेट 2-2 दिवसांना एक दिवसांना सोडत आहोत, ते बंद करून ते पाणी कॅनलद्वारे शेती उपयुक्त होण्यासाठी कॅनलद्वारे पाणी सोडण्यात यावे, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा होईल आणि शेतीसाठी उपयुक्त पाणी होईल। त्याच्यानंतर पाण्याची पातळी ही जमिनीमध्ये वाढेल। त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही। त्याच्यामुळे आमची अशी विनंती आहे, कलेक्टर साहेबाला आम्ही भेटून निवेदन दिलेलं आहे व विनंती केली आहे की ताबडतोब कॅनल गोदावरी विष्णुपुरी डॅम मधील कॅनल चालू करण्यात यावे आणि कॅनल चालू केल्याच्या नंतर शेतकऱ्याचा व पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यामध्ये आपल्याला उद्भवणार नाही। त्यानंतर जे काही परेशानी उन्हाळ्यात होतात पिण्याच्या पाण्यासाठी, जर पाण्याची पातळी जमिनीमध्ये वाढली तर प्रश्न आपला पिण्याचा प्रश्न सुटेल। याच्यासाठी कॅनल चालू करावे आणि विसर्गात पाणी जे गेट उचलत आहेत ते उचलू नये असं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदन देताना आझाद समाज पार्टीचे किरण सदावर्ते, त्याच्यानंतर संजय राक्षसे, सुहास जोंधळे आणि आकाश भाऊ व माझे मित्र असे सर्वजण आम्ही मिळून कलेक्टर साहेबाला असे निवेदन दिले आहे। कलेक्टर साहेब म्हणले की ताबडतोब आम्ही कॅनल चालू करू अशी आम्हाला त्याने ग्वाही दिलेली आहे आणि इतकं बोलतो थांबतो। जय भीम, जय शिवराय।